नमस्ते सर. आपलं महाराष्ट्र टॉक या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थित आहेत आदरणीय वक्ते श्री मकरंद जोशी, ठाण्याच्या इतिहासाचे अभ्यासक, मुक्त पत्रकार. ठाण्याच्या इतिहासातील निवडक घटना, प्रसंग आणि व्यक्ती ओळख करून देण्याविषयी संबंधी माहिती आणि त्याचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग आपण थेट त्यांच्या विचारांकडे वळूया. नमस्ते सर. आज जे इथे कार्यक्रम झालं का आयोजित केला गेला असणार सर? 27 मार्च हा दिवस ठाणे शहराच्या इतिहासात फार महत्वाचा आहे. कारण 289 वर्षांपूर्वी म्हणजे 27 मार्च 1737 रोजी ठाणे शहर हे पेशव्यांच्या सेनेनं पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त केलं. त्यामुळे ठाण्याचा मुक्ती दिन असं या दिवसाचं महत्व आहे. म्हणून आज 27 मार्चला हा ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे सर? ठाण्याचा इतिहास जवळजवळ 1000 वर्षांचा आहे आणि एखादं शहर पुढे जातं, इतिहासात मोठं होत राहतं, तसा त्यातला जुना इतिहासाचा भाग लोकांच्या स्मरणातून नाहीसा होतो किंवा लोकांना तो माहीत नसतो. त्या जुन्या इतिहासाची नव्याने ओळख करून द्यावी आणि ठाण्याच्या इतिहासात काय काय घडलं होतं याची लोकांना एक जाणीव करून द्यावी, म्हणून हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. ठाण्याचा इतिहास साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? इतिहासामधून तुम्हाला कळतं की तुमचं शहर किती समृद्ध होतं, तिथे कुठले जुने राजे होते, कोणत्या राजवटी होऊन गेल्या, त्या शहरावरती काय काय प्रसंग आले, कोणी आक्रमण केली का, त्या शहरातली देवळं कशी होती, त्या शहरातला व्यापार कुठे चालायचा. तर या सगळ्या गोष्टींची माहिती मिळण्यासाठी त्या शहराचा इतिहास जाणून घेणं गरजेचं असतं. बखर ठाण्याची गाथा श्री स्थानकाची या नावामागे अर्थ काय आहे? ठाण्याची बखर म्हणून मी हे सांगतोय कारण असं आहे की मी स्वतः इतिहास संशोधक किंवा इतिहास तज्ज्ञ नाही, पण मी इतिहासाचा अभ्यासक आहे. बखर असं म्हटल्यामुळे मला थोडंसं एक स्वातंत्र्य घेता आलं, कारण बखरी या ऐतिहासिक साधनांप्रमाणे पूर्णपणे सत्य धरून असतातच असं नाही. त्यामुळे थोडंसं अंदाजाने काही गोष्टी इथे इतिहासातल्या मला मांडण्यासाठी म्हणून मी बखर ठाण्याची हा शब्द वापरला. आणि श्रीस्थानक हे ठाण्याचं इतिहास काळातलं म्हणजे 9व्या-10व्या शतकातलं नाव आहे. तर त्या श्रीस्थानकाची गाथा म्हणजे त्या श्रीस्थानकाचं नाव कसं मिळालं, ते नाव का महत्वाचं होतं आणि तेव्हाचं ठाणं कसं होतं हे देखील आजच्या व्याख्यानात मी सांगण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात कोणकोणत्या ऐतिहासिक प्रसंगांचा समावेश आहे? हा जो आपण कार्यक्रम ऐकला तो साधारणपणे 9व्या-10व्या शतकाच्या ठाणे शहरापासून सुरू होतो. म्हणजे शिलाहारांची राजवट ठाण्यावर सुरू झाली त्या काळापासूनचा इतिहास होता. त्यामुळे शिलाहारांची राजवट, त्यानंतर आलेली यादवांची राजवट, बिंब राजवटीतील काही प्रसंग, त्यानंतर मग दिल्लीच्या सुलतानाची राजवट, त्यानंतर मग पोर्तुगीजांची राजवट, असा सगळा कालपट आजच्या आपण व्याख्यानामध्ये लोकांना सांगितलं. ठाणे मुक्ती दिनाचे महत्व आजच्या काळात काय आहे? आजच्या काळात महत्व हेच आहे की इतिहासातले काही क्षण हे अपूर्व असतात. त्या क्षणांमध्ये त्या गावाचं, त्या शहराचं काही एक भविष्य दडलेलं असतं आणि त्या दिवसांपासून त्या गावाचा इतिहास नव्याने लिहिला गेलेला असतो. ठाण्याच्या इतिहासातही तेच झालं. पोर्तुगीजांनी जवळजवळ 200 वर्ष इथे राज्य केलं आणि ठाण्याचा सगळा जुना इतिहास दडपायचा प्रयत्न केला. पण 27 मार्च रोजी त्यांचं बंधन जेव्हा निघालं, त्यांची सत्ता इथून उलथून पाडली गेली, तेव्हा ठाण्याला पुन्हा एक नवा चेहरा मिळाला आणि ठाण्याची नव्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यामुळे हा दिवस ठाण्यासाठी महत्वाचा आहे. भविष्यात ठाण्याच्या इतिहासाबाबत अशा प्रकारचे कार्यक्रम अजून होणार आहेत का? हो, नक्कीच. आपली योजनाच तशी आहे की अशी लहान लहान व्याख्यानं असतील, हेरिटेज वॉक असेल, काही प्रदर्शनं असतील, याच्या माध्यमातून ठाण्याचा इतिहास आपण अधिकाधिक लोकांपर्यंत, विशेषतः नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ठाणे शहराविषयी त्यांनाही आपुलकी, प्रेम आणि अभिमान वाटेल. धन्यवाद सर, महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.